ही माझ्या मालकीचं दुकान आहे. माझी 7 फूट जागा इथं PR कार्डाला शिल्लक असताना नगरपालिकेनं कुठलीही पूर्वकल्पना न देता नोटीस खाली नोटीस दिल्या का नोटीस दाखवली आमच्या शिंदेने. आता नगरपालिकेनं आम्हाला काही नोटीस आमचा पुतण्या होता इथं, पुतण्याने सांगितले बाबा पाडू नका, आमची 7 फूट जागा सोडून तुम्ही पाडा. तर गुणवंत कदम, दत्ता साळुंके आणि नगरपालिकेचे शिवो ती चव्हाण साहेब यांनी न ऐकता डायरेक्ट असं JCBनं ओढून काढलंय. आम्ही म्हणजे अल्पसंख्याक आहोत, आमचं ह्याच्यावर पोट चालतंय. आणि हा काही तर देवीचा फोटो कसा पडला बघा, त्यांनी फोटो सुद्धा काढू दिला नाही आम्हाला. डायरेक्ट देवीचं सुद्धा म्हणजे त्याच्यावर दाखतात त्याचा सुद्धा अपमान केलाय. आणि खालीपर्यंत बघा तुम्ही, एकाचं ठोले एकाचं भले, म्हणजे आमच्यासारख्या अल्पभूधारकांना किंवा अल्पसंख्येवाल्यांना ही नगरपालिकेचा आणि खास करून गुणवंत कदमाचा हे अन्याय आमच्यावर कंटिन्यू आमच्या समाजावर गुणवंत कदमाचं खास करून लक्ष असतंय. त्याला कुठून त्रास देता येईल कसा, लोकांकडून पैसे खाऊन आमच्या समाजाच्या जागेचा बघा, इथून समाजाची जागा आहे, तिथं समाजाच्या जागेचंही आहे. आमचं 8 फूट फुटी सोडलं आम्ही, ती समाजाच्या जागेत असताना सुद्धा त्यांना आमच्या जागेचं PR कार्ड आहे आमच्याकडं, तरी सुद्धा त्यांना ऐकून घेतलं नाही, डायरेक्ट JCBनं पाडायला लावले. आम्ही अल्पसंख्येमध्ये मोडतो. हे अल्पसंख्येवर नगरपालिकेचा आणि शिवाचा अन्याय आहे. खास करून 2 माणसं गुणवंत कदम, दत्ता साळुंके. गुणवंत कदम समजत पहिल्यांदा आहे, पहिल्यापासून त्यांना मागे बी ह्याच्या अगोदर 2दा केलेल्या नोटिसा काढल्यात. आमच्या समाजात कुठेही बिचाडा दिलेला नाही. मागं 2दा त्यांना नोटीस काढल्यात पावसाळ्यामध्ये की ही धोकादायक बिचाड आहेत. सुभाष यशवंत कांबळेच्या नावाने नोटिसा काढल्यात. कुठं बिचाड आहे मला दाखवा माझ्या जागेत. तिथं ती नोटीस नसताना सुद्धा काही सुद्धा दिलं नाही आम्हाला. डायरेक्ट खाली काही शिंदे आहे त्यांना नोटीस दिली आणि आम्हाला नोटीस नाही दिली. म्हणजे तुमचं मोगलाई कायदा झाल्यानं झालं, म्हणजे गोरगरिबांना जागाच नाही. आता हे आमचं पोट कशावर करायचं, आम्ही दुकान धंदा कशावर करायचं सांगा तुम्ही आम्हाला. आता ही नुकसान आमची कोण भरून देणार? ही पूर्ण काय आमच्या समाजाचे अल्पभूधारक मध्ये होतो आम्ही. ती गुणवंत कदम दुसऱ्याकडून पैसे घेतो आमच्या विरोध पार्टीवाल्या कोण, आणि इथं येऊन जर वेळेस येतात आता राड आहे. एक वेळेचं नाही, ह्याच्या अगोदर बी 2दा त्यानं केलेला आहे. मागं मी होतो त्यावेळेस सांगितल्यानंतर ऐकले, काही जण गेले, मी PR कार्ड दाखवून. आता सुद्धा माझ्याशी PR कार्ड आहे, तुम्हाला दाखवत असलं तर. त्यानं PR कार्ड मी त्याला म्हणतोय आमचा पुतण्या की आमची 7 फूट जागा आहे, तुम्ही 7 फूट सोडून पाडा. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, ह्या शूटरला लावलंय माप, पलीकडे शूटर आहे तिथून मापलंय आणि तुमची 7 फूट 3 फूट, म्हणजे पलीकडे अतिक्रमण नाही बघा. हे आमचं PR कार्ड आहे, तिथं माझी राहिलेली जागा आहे. हे आमच्या चुलत्यांची 15-15 फूट आली, मला 15 फूट आली, माझ्यामधली 8 फूट जागा मास्टर प्लॅनमध्ये गेलेली आहे. राहिलेली 7 फूट जर जागा माझी नाही तर मग माझी जागा चोरीला गेली का काय झालं? आता ही नगरपालिकेने सांगायला लागून किंवा प्रशासनाने सांगायला लागून मला. तुम्हाला नोटीस दिली का नगरपालिकेने? नोटीस नाही, काय नाही, काही नोटीस दाखवून नोटीस दिली आणि तोंड बघून केलंय समजा, काही चुक नाही. काही नोटीस आहे खाली दिलेली, आम्हाला नोटीस नाही, काय नाही. आमच्या समाजाला नोटीस नाही, समाजाची जागा आहे आमची, समाजाच्या जागेला सुद्धा नोटीस नाही. गुणवंत कदम पैसे खाऊन ही समजात पुढे पहिल्यांदा येतो, खास करून आमच्या जागेसाठी. दुसरं काही सुद्धा नाही याच्यात. आणि ह्याच्या समजात पुढे गुणवंत कदमच असतो. नगरपालिका शिवो किंवा त्यांना तिथं बसायची, त्यांना काय माहिती कुठं कुणाची जागायची, कोण अतिक्रमण करतंय काय करतंय. मी सुद्धा म्हणलं की बाबा माझी जागा तुम्ही 7 फूट दाखवा, माझी जागा कुठं आहे मला दाखवा, माझी PR कार्डाची. माझ्या चुलत्यांनी 15-15 फूट बांधलेले आहे, राहिलेली 7 फूट माझी कुठं गेली का चोरीला गेली? चोरीला तर गेली नाही ना जागा, मग ही माझ्या जागेतला का पाडलं तुम्ही? आता ह्याची नुकसान भरपाई आता माझ्या आता पोलीस स्टेशन मी केस करायला गेलो होतो, तर तिथे कोण शेटे साहेब म्हणून होते, त्यांनी म्हणजे नाही साहेबाला बोला, साहेबाला बोलून आम्ही केस घेणार, तर आम्ही केस घेणार नाही. साहेब येते, आम्ही 2 तास तिथं बसून आलो समजे समाजाचे पोरं, तर त्यांनी आमची केस घेतली ना, दखल घेतली ना, काय केलं नाही. लास्टला आम्ही उठून निघून आलो. म्हणलं आता कुठल्या साहेब ती DOSP साहेबाला अर्ज देऊ म्हणलं, म्हणून आम्ही निघून आलो. परत तुम्ही मीडियावाल्यांना फोन केला की या, कारण का अल्पसंख्यांची दखल कुणीही घेत नाही. इथं फक्त इलेक्शन आलं की माझा आहे म्हणणारे आहेत. पुन्हा तुमची भूमिका काय? माझी भूमिका काय, माझं नुकसान भरपाई आमच्या समाजाची आणि माझी नुकसान भरपाई नगरपालिकेनं शिवसाहेबांनी करून द्यावी. बस, मला बाकीचं काय म्हणायचं नाही. आमच्या जागेचं तुम्ही एकदा सर्वे करा की बाबा कोणाची जागा किती राहिले. त्याचा आमच्या PR कार्डाचं जागा आम्हाला तुम्ही 74,000 रुपये दिल्यात फक्त. या जागेची माझ्या 8 बाय 16 जागा केलेली. बरं ती मनाचं आम्हाला गेलेली गेली, राहिलेल्या जागेत तर आमच्या ह्या हक्काची आम्हाला माहिती पाहिजे ना, का ती चोरीला गेली कुठं, नगरपालिकेने नेली चोरून, ती तर कळायला पाहिजे ना आम्हाला. काही नाही, कोणी आलं नाही, कोणी नाही, एकेकाचं पालन करून हा या जागेवर ऐकून दिलं आम्ही. आमचं जागा मेप म्हणलं तर मेपलं नाही. ती फोटोची बघा अवस्था काय झाली. आता आमचं पोट आहे त्याच्यावर जगतो आम्ही देवीच्या. दत्ता साळुंके सुद्धा होता यामध्ये बघा बघा. इथून आमच्या समाजाची चालू होती, जिथपर्यंत जागा माझी आहे. 7 फूट आमची जागा PR कार्डाला नाव असताना देखील
नगरपालिकेनं कुठलीच पूर्वकल्पना न देता डायरेक्ट आम्हाला नाही विचारता पाडले. नोटीस नाही काय नाही, खाली समजायला नोटीस दिल्यात. आमच्या समाजाची जागा तिथून पुढे चालू होते, तर तिथं सुद्धा तसं केलंय. आणि ह्याच समजा पुढे गुणवंत कदम होता. गुणवंत कदम आणि आमच्या समाजाचा पहिल्यापासून वाकडा आहे. आमच्या समाजाच्या जागेविषयी पैसे खाऊन लोक भवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नसताना त्यांना अर्ज दिले की धर्मदर्शन समाजाचा व सुभाष कांबळेचं बिदाड फुगलेला आहे. दोन्ही रांगा गुणवंत कदम मोफत नगरपालिकेत आहेत कर्मचारी याची आहे. भाविकांनी त्याचा नोंद आमच्या घ्यावी. समाजावर त्याचा पहिल्यापासून रोष आहे. तसेच आम्ही अल्पसंख्याक आपल्यासोबत पडतो म्हणून आलेले आमच्याला लहान अन्याय मुले व ही लोकांची मौल्यवान बिल्डिंग आहे वस्तू तिथं याची फुटपाथवर तरी भाविकांनी कोण त्याला काळजी विचारत नाही. घ्यावी. पण आमचं गोरगरिबाचं आम्ही अल्पभूधारक आहोत, अल्पसंख्याक मरतो म्हणून आमच्यावर श्री अन्याय करते भवानी नगरपालिका. आणि खास करून मातेच्या गुणवंत कदम दर्शनासाठी येणाऱ्या जर वेळेस भाविकांना सूचना. ह्याला पहिल्यांदा येते काय ती नव्हतं. श्री भवानी मातेचे धर्मदर्शन व मुखदर्शन दोन्ही रांगा मोफत आहेत. त्याने सांगितलं त्याला की बाबा आमची तसेच 7 फूट जागा आहे, आपल्यासोबत 7 आलेले फूट जागा लहान सोडून मुले तुम्ही पाडा. व तर त्याने तिथून मापून घेतलंय मौल्यवान आणि वस्तू 7 फूट मध्ये यांची चाललंय म्हणून पाडलंय. म्हणजे काळजी पलीकडे घ्यावी. नगरपालिकेची जागा नाही का? हा इकडेच नगरपालिकेची जागा. माझ्या PR कार्डाला सुद्धा 7 फूट जागा सध्याला शिल्लक आहे. सुभाष यशवंत कांबळे यांच्या नावे 7 फूट जागा आहे. तरी सुद्धा त्यांनी न विचारता डायरेक्ट पाहिलं. आम्हाला पूर्वकल्पना नाही काय नाही, खाली समजायला नोटीस दिल्या, आम्हाला नोटीस नाही, इथून वर काय नाही. पलीकडे आमच्या समाजाची जागा आहे हिंदू समाज सेवा ट्रस्टची, तिथलं सुद्धा पाडलंय. आणि ह्याच्यात पूर्णतः गुणवंत कदम ही जबाबदार आहे, कारण त्यानं पहिल्यांदा समजायला उचकावतंय.